हे बघा, ती गन हरवली ना, तिचं तुमचं तुम्ही बघा. त्याच्याशी माझ्या मुलाचा आणि सुनेचा काहीही संबंध नाही. आम्ही असतो कुठे या घरात. आमचं काम झालं की आम्ही त्या कुऱ्हाड्यात जाऊन राहतो. हो, तुम्ही घरातनं बाहेर काढल्यापासून मी त्या बेडरूम मध्ये गेले पण नाहीये. बेडवर चादर कोणती घालतात हे पण माहित नाहीये मला. तर सुजित आणि संचिताचा काय संबंध त्याच्याशी? बस, मला माझी गन हवी आहे. तुमची बकवास नकोय. बकवास नाही ऐकायची ना, मग तुम्ही पण वाटेल ते बोलू नका. ती गन तुम्ही तुमच्या तिजोरीत ठेवली होतीत ना, मग तुम्हाला माहित. नाहीतर तुम्ही प्रेमाने जिला चाव्या दिल्यात ना, तिला माहित. काय ग, कुठे ठेवली यांची गन? चाव्या हातात मिळाल्या म्हणजे घर सांभाळायची अक्कल मिळते असं नाहीये. 4 नोकरांचे पगार त्यांनाच विचारून दिले, त्यावरनं कळलं तुला किती अक्कल येते. तिजोरी सांभाळायची म्हणजे त्यात असलेलं धन, दागिने, कागदपत्र आणि हत्यारं सुद्धा सांभाळावी लागतात. तुला ही जबाबदारी झेपत नाही वाटतं? मग सत्तेचा अभ्यास कशाला? आण त्या चाव्या दे. कळतंय तुम्हाला? लक्षात येतंय? तुमची गन हरवली त्याला जबाबदार ही नीलम आहे. आमचा काही संबंध नाहीये त्याच्याशी. मॅडम, हे खूप चुकीचं बोलताय हा तुम्ही. सरपोतदार साहेब घरी नसताना वॉर्डन मॅडम कधीच त्यांच्या तिजोरीला हात लावत नाही. त्यांना काही लागलंच तर ते स्वतःकडचे पैसे खर्च करतात. साहेब आल्यानंतर त्यांना परत मागतात. तुम्ही चुकीचा आरोप करताय त्यांच्यावर. आणि साहेब, गन घरातच असेल, घरातून कुठे जाणार आहे? जरा वेळ द्या, आपण सगळे मिळून शोधू. मला आज संध्याकाळपर्यंत माझी गन हवी आहे. इज इट क्लिअर? गन घरातच असेल ना, मग शोधा. तिजोरीच्या किल्ल्या इथे. गन कशी आणि कोणी काढली?